उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत। भारतीय सैनिकांसाठी रक्तदान यात्रेला सांगलीमधून सुरुवात होणार आहे। यात्रा जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयामध्ये पोहोचणार। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण रक्तदान करणार आहेत। एकनाथ शिंदे ही यावेळी रक्तदान करणार आहेत। भारतीय सैनिकांसाठी रक्तदान यात्रेला सांगलीमधून सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे यांचा जम्मू काश्मीर दौरा, यात्रा जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयामध्ये पोहोचणार असल्याची माहिती। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण यावेळी रक्तदान करणार असल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी रक्तदान करणार आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांचा जम्मू काश्मीर दौरा, भारतीय सैनिकांसाठी रक्तदान यात्रा होतीये। सांगलीमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, हा आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो शिवसेनेने केलेला आहे। खास करून जर आपण पाहिलं तर थेट जम्मू काश्मीर मध्ये रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट श्रीनगरमध्ये सगळ्यात आधी दाखल होतील जवळपास 11-11:30च्या दरम्यान, आणि त्यानंतर तिथून त्या आर्मी कमांड हॉस्पिटल इथपर्यंत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जे तरुण आलेले आहेत ते बाईक रॅलीनी या सगळ्या जवानांना वंदना देणार, कारण ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर या जवानांना मानवंदना देण्यासाठी या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता मी जम्मू काश्मीरच्या रस्त्यावरच आहे आणि तिथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे ह्या सगळीकडे हे बॅनर जे आहेत अशा प्रकारचे ते लावण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत, त्याच्यामुळे श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या शिवसैनिकांकडून या सगळ्या प्रकारचा तयारी जी आहे ती आपल्याला असलेली पाहायला मिळते। जवळपास 11:30 वाजता उतरल्यानंतर ही बाईक रॅली सुरू होईल, ती आर्मी कमांड हॉस्पिटल पर्यंत जाईल। तिथे मग रक्तदान शिबिराचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पार पडेल। तिथे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते स्वतः रक्तदान करणार आहेत आणि त्यानंतर ते जम्मू मधल्या जे रक्तदान शिबिर आहे तिकडे जाणार आहे। असे 2 रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित करण्यात आलेले आहे। मात्र आता सगळी तयारी जी आहे, तयारीची लगबग जी आहे ती झालेली आहे। या सगळा जो कार्यक्रम आहे मंत्री उदय सामंत यांच्या देखरेखीखाली होते, त्यामुळे कालच मंत्री उदय सामंत देखील इथे पोहोचलेले आहेत। या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आणि जवळपास 12च्या दरम्यान या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। नीलम जी, धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।